महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज शिवराज सिंग चौहान जे केंद्रीय कृषी मंत्री यांची भेट घेतली आणि माणिकराव कोकाटे यांच्या जागेवर नवीन कृषी मंत्री नेमावा अशी थेट मागणी केली आहे। माझ्यासोबत बजरंग सोनवणे खासदार आहेत बीडचे, त्याची थेट चर्चा करूया। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 मुख्यमंत्री। आज आपण संसद भवनामध्ये शिवराज सिंग चौहान यांची भेट घेतली, काय मागणी केली? आज महाविकास आघाडीचे सर्व नेतेगण आम्ही सर्वांनी मिळून आणि खासदार पण अशा सर्वांनी मिळून माननीय केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांची भेट घेतली आणि महाराष्ट्रातील कृषी मंत्र्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयी संवेदनशीलता नाहीये। ते वेळोवेळी शेतकऱ्यांचा अवमान करतात, शेतकऱ्यांना अवमानजनक बोलतात। त्याच्यामुळे या असंवेदनशील कृषी मंत्र्याचा राजीनामा तुम्ही घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारला आदेशित करावा आणि अशा कृषी मंत्र्यांना महाराष्ट्र सरकार म्हणून बडतर्फ करावा, याच्यासाठी त्यांना आम्ही चर्चा केली। एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, ज्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी द्यायला पाहिजे त्याच्यावर पण चर्चा केली किंवा शेतकऱ्यांसाठी सभागृहामध्ये आणखी विविध प्रश्नावर चर्चा होणार होती, पण सभागृहामध्ये चर्चा न झाल्यामुळे आज शेतकऱ्यांच्या विषयीची चर्चा थोडी थांबली। त्याच्यामुळे पुढच्या याच्यामध्ये आम्हाला शेतकऱ्यांचे विषय सभागृहात जरी मांडता आले नाही तरी त्यांच्यासोबत चर्चा करून ते मांडलेले आहे। साधारणतः आज माणिकराव कोकाटेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी म्हटलं की मी राजीनामा का द्यावा, मी कुठली चोरी केली, मी कुठला विनयभंग केला? नाही, आदरणीय माणिकरावजी कोकाटे साहेब जे काही बोलले त्यांच्या प्रेसमध्ये, त्यांना हे दिसलं नाही का सभागृहातल्या एका उच्च म्हणजे पदावर असणारा जो व्यक्ती आहे, जो कृषी मंत्री म्हणून महाराष्ट्राला त्यांना लाभलेलं कृषी मंत्री पद आहे, अशा एवढ्या शेतकऱ्यांसाठी जिव्हाळा असणारा कृषी मंत्री पाहिजे का? शेतकऱ्यांचे काही जर प्रश्न मोबाईलमध्ये बघत असते त्याचा आनंद झाला असता, पण मोबाईलमध्ये सभागृहामध्ये बसून रम्मी खेळतायत, वेळोवेळी दर 8 दिवसाला शेतकऱ्याला अवमानजनक बोलतात, काहीतरी त्यांचा अपमान करतात, त्यांना खूप तुच्छ लेखतात। असे वक्तव्य ज्यावेळेस करतात त्यावेळेस त्यांना त्या पदावर राहायचा अधिकार आहे का? हा माझा थेट आरोप आहे। कारण त्यांनी जे म्हणतात की मला त्यांच्याशी बाकी काही विषय नाही, की त्यांचा एकच विषय की शेतकऱ्याविषयी संवेदनशीलता पाहिजे, शेतकऱ्यांविषयी त्यांची तळमळ कुठं दिसत नाही। मग महाराष्ट्र सरकारमध्ये शेतकऱ्यांविषयी तळमळ असणारा, शेतकऱ्यांविषयी जाणीव असणारा, शेतकऱ्यांची बाजू घेणारा कृषी मंत्री हवा आहे, एवढी आमची मागणी आहे। आणि या कृषी मंत्र्यांना त्याची काही काळजी नाही, विमाच्या बाबतीत काही निकष नाहीत। आता माझ्याकडे बीड जिल्हा असेल, मराठवाड्यातील बरेच जिल्ह्यामध्ये जवळपास 1 महिनाभर झाला पाऊस नव्हता, आज पाऊस झालाय, थोडाफार रात्री पाऊस झालाय, मग याच्यामुळे पिकांचं नुकसान झालंय, अतोनात पेरणी झाली नाही, दुबारा पेरणी करावी लागली। याच्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना काही तुम्ही देणार आहात का? शेतकऱ्यांसाठी काही करणार आहात का? ज्या द्राक्षाच्या बागा गेल्या, कांद्याचं नुकसान झालं, एवढं प्रचंड नुकसान शेतीचं झालं, कुठं पाऊस जास्त पडतोय कुठं पडत नाही। नाशिकला गेली 2 महिने झाला कंटिन्यू पाऊस होता आणि त्याच्या उलट काय होतं तर आमच्या मराठवाड्यामध्ये पाऊसच नव्हता, अशी परिस्थिती होती। मग नाशिक असेल, कोकण असेल किंवा तुमचा सोलापूर, कोल्हापूर, सांगली या भागात काही पाऊस पडला, पण इकडे मराठवाडा असेल, सोलापूर जिल्हा इथं पाऊस पडलेला नाही। त्याच्यामुळे तिथं बऱ्याच प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। याच्यासाठी काहीतरी बोला, त्याच्यासाठी करा ना, मोबाईलमध्ये जरा सर्च करा, गुगलवर जा, जर तुम्हाला नसेल कळत तर गुगलवर जाऊन बघा शेतकऱ्यांची काय करता येईल। हे सोडून तुम्ही रम्मीचे पत्ते खेळतात। त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला राजीनामा द्या ह्या याच्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांसाठी थोडं तरी आपलं संवेदनशीलता ठेवा आणि त्या संवेदनशीलतेतून आमच्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करा। पण तुम्हाला ती संवेदनशीलता नाहीये, शेतकऱ्याविषयी तळमळ नाहीये, तुम्ही शेतकऱ्यांचं शोषण करतात असं म्हणणारा मी एक कार्यकर्ता आहे। कारण शेतकऱ्यांसाठी संवेदनशील असा कृषी मंत्री महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी द्यावा अशी विनंती। तुम्ही शिवराज सिंग चौहानांची भेट घेतली, शिवराज सिंग चौहानांनी काय म्हटलं की त्यांच्या संदर्भात काय निर्णय घेतो किंवा कोणाशी बोलतो का? नाही, आदरणीय कृषी मंत्री महोदय, या सर्व विषयात चर्चा करताना ठीक आहे, आपण लवकरच चर्चा करूया या विषयावर आणि मी त्याच्यावर पुढे काय करता येतो तो निर्णय तुम्हाला लवकर कळवतो असं बोल। दुसरा एक वेगळा प्रश्न आहे सर, आज मकरद्वारवरती, संसदेच्या भवनाच्या मकरद्वारवरती ज्या पद्धतीनं सर्व विरोधी पक्ष एकवटले होते आणि बिहारमध्ये जे मतदारांची पुनर्रचना सुरू आहे, पुनर्मोजणी सुरू आहे, SIR संबोधित ज्याला समजलं जातं, त्या सर्व संदर्भात सगळे विरोधी पक्ष एकवटले होते, तुमची काय भूमिका आहे? नाही बघा, सर्व विरोधी पक्ष म्हणून आम्ही जे संघटित आंदोलन सर्वांनी केलं त्याच्यामधला विषय असा आहे की बिहारमध्ये आता मतदारी याद्या बनवायला चालू आहे। या बिहारमधल्या ज्या मतदारी याद्या आहेत त्या याद्यामध्ये आणखी प्रचंड घोळ करायचं चालू आहे, नोंदणी बोगस करणे चालू आहे। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा
काही प्रमाणामध्ये म्हणजे सर्वांचं निदर्शनास सर्वांच्या आणून पण विरोधी पक्षांना दिलंय की मतदान शेवटच्या क्षणाला ऍड झाले. आता बघा निवडणूक आयोग काय करायले, सरकार काय गाईडलाईन दिले हे मला माहित नाही, पण याच्या अगोदर असं नव्हतं. मतदानाच्या शेवटच्या 2 दिवसापर्यंत जर तुमचं मतदार यादीत नाव ऍड करायला परवानगी देत आहे म्हणजे काय. मग आता मला एखाद्याला नामनिर्देशन पत्र मी भरलंय, माझं मंजूर झालंय, मी तिथं निवडणूक लढतोय आणि अशा वेळेस एखाद्याचं परत नाव येतंय म्हणजे काय. मग तोपर्यंत वर्षानुवर्षाकडे कुठं तरी एक कट ऑफ डेट दिलेली पाहिजे. याच्या अगोदर अशी असायची जूनला जुलैला कुठंतरी त्या कट ऑफ डेटवर याद्या बनायच्या. पण आता मागच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये असं झालं की निवडणुकीच्या बिफोर 3 दिवस सुद्धा मतदार यादीत नावं ऍड झाले. मग कसं होणार आहे. मग हे नावं कोण आले, कुठले आले, महाराष्ट्रातले होते का बाहेरचे होते का, एवढ्या मोठ्या प्रमाणात ऍड कसे झाले हा पण प्रश्न आहे. त्याच पद्धतीची पुनरावृत्ती ते बिहारमध्ये करतात. म्हणजे लोकशाही चालवायचीच नाही असं काहीतरी ठरवलेलं दिसतंय. त्याच्यामुळे या गोष्टीतून विरोधी पक्षाचे सर्व जेवढे खासदार आहेत त्या सर्वांनी, या विरोधी पक्षाच्या सर्व संसद लोकांनी जाऊन सर्वांनी मकरद्वारला आंदोलन केलेलं आहे. धन्यवाद. हे होते खासदार बजरंग सोनवणे, बीडचे खासदार आहेत. त्यांनी माणिकराव कोकाटे संदर्भात शिवराजसिंग चौहान यांची भेट घेतली. दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं मतमोजणी करताना मतदानाचे नावं नोंदवताना जो भ्रष्टाचार झाला त्याच धर्तीवरती बिहारमध्ये पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोग त्याच धर्तीवरती पुनर्रचना करण्याचा प्रयत्न करत आहे असा थेट आरोप केला आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट योगीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.